राजा राम जय जय राम कृष्ण हरी राजा राम गोवर्धन धर गोपालन रत गोवर्धन धर गोवर्धन धर गोपालन रत गोवर्धन धर गोपालन रत गोकुल संकट हारी राजा राम गोकुल संकट हारी राजा राम जय जय राम कृष्ण हरी राजा राम जय जय राम कृष्ण हरी राजा राम शरणागत दीना चरणी शरणागत दीना चरणी करुणा दृष्टी निहारी राजा राम करुणा दृष्टी निहारी राजा राम जय जय राम कृष्ण हरी राजा राम जय जय राम कृष्ण हरी राजा राम जय जय राम कृष्ण हरी राजा राम येई श्री गुरुराया कीर्तनी सद्गुरुराया ये श्री गुरुराया कीर्तनी ये सद्गुरुराया ये श्री गुरुराया कीर्तनी ये सद्गुरुराया राया कीर्तनी ये सद्गुरुराया ब्रह्मचैतन्य 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 श्री गुरु सदया ब्रह्मचैतन्य ब्रह्मचैतन्य सद्गुरु सदया राया ये श्री गुरुराया कीर्तनी ये सद्गुरुराया वाह काया वाचा मन बुद्धीने काया वाचा मन बुद्धीने काया वाचा मन बुद्धीने शरणमी पुण्यपदाया श्री गुरुराया शरणमी पुण्यपदाया सद्गुरुराया राया
येई श्री गुरुराया कीर्तनी येई सद्गुरुराया नाम जिथे तव प्राण हि असती नाम जिथे तव प्राण हि असती नाम जिथे तव प्राण हि असती श्रद्धा मम वचनाया श्री गुरुराया श्रद्धा मम वचनाया सद्गुरुराया राया येई श्री गुरुराया कीर्तनी येई सद्गुरुराया कुसुमतनय गुरु चरणांवरती कुसुमतनय गुरु चरणांवरती कुसुमतनय गुरु कुसुमतनय गुरु चरणांवरती अर्पितसे निज काया श्री गुरुराया अर्पितसे निज काया सद्गुरुराया राया येई श्री गुरुराया कीर्तनी येई सद्गुरुराया ब्रह्मचैतन्य श्री गुरु सदया ब्रह्मचैतन्य सद्गुरु सदया राया येई श्री गुरुराया कीर्तनी येई सद्गुरुराया येई श्री गुरुराया कीर्तनी येई सद्गुरुराया 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 राम 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 राजा राम सीताराम म्हणा राम 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 राजा राम सीताराम राम 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 राजा राम सीताराम राम 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 राजा राम सीताराम राम 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 राजा राम सीताराम राम 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 राजा राम सीताराम राम 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 राजा राम सीताराम राम 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 राजा राम सीताराम पुंडलीक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम
पंढरीनाथ महाराज की, सब संतन की, राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की, ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज की, सब संतन की, भारत माता की जय, गो माता की जय, आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ती मोरया, सद्गुरुनाथ महाराज की। नारायण भज रे मानस, नारायण भज रे मानस, नारायण भज रे मानस, नारायण भज रे मानस, विषय उपेक्षुनी अनुभवलक्षुनी, विषय उपेक्षुनी अनुभवलक्षुनी, आत्मपदी वसरे मानस, नारायण भज रे मानस, त्रिभुवनपति पद चिंतिसि जरी तू, त्रिभुवनपति पद चिंतिसि जरी तू, काय उणे तुझ रे मानस, काय उणे तुझ रे मानस, नारायण भज रे मानस, नारायण भज रे कृष्ण दयार्णव कर्णपुटी तुझ, कृष्ण दयार्णव, कृष्ण दयार्णव, कृष्ण दयार्णव कर्णपुटी तुझ, हेची कथी बीज रे मानस, हेची कथी बीज रे मानस, नारायण भज रे मानस, नारायण भज रे मानस, नारायण भज रे मानस.
मानस आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहं श्रूयतां देवदेवेश नारायण जगत्पते त्वदीयेनावधानेन कथयिष्ये शुभा कथा श्रोता वक्ता सद्गुरु श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार. उपस्थित सर्वांच्या चरणी मनापासून नमस्कार करते. आज पुन्हा एकदा माझ्या भाग्यानं या ठिकाणी कीर्तन सेवा करण्याची संधी मला प्राप्त होतीये आणि त्यात आजचा योग म्हणजे आज अधिक महिन्यातली शेवटची एकादशी आहे. त्यामुळे हे माझं परम भाग्य की आजच्या दिवशी मला इथं सेवा करायला मिळतीये. आपण सर्वांनी माझी ही कीर्तन सेवा गोड मानून घ्यावीत एवढीच सदिच्छा व्यक्त करते आणि कीर्तन सेवेला प्रारंभ करते. प्रस्तुत निरूपणासाठी घेतलेला अभंग नारायण भजरे मानसा नारायण भजरे विषय उपेक्षुनी अनुभव लक्षुनी आत्मपदी वसरे मानस नारायण भजरे त्रिभुवनपतिपद चिंतिसी जरी तू त्रिभुवनपतिपद चिंतिसी जरी तू कायवणे तुझरे मानस नारायण भजरे कृष्ण दयार्णव कर्णपुटी तुझा हेची कथी बिजरे मानस नारायण भजरे. सद्गुरुनाथ महाराज की. तर हा प्रस्तुत निरूपणासाठी घेतलेला अभंगाच्या शेवटच्या चरणावरून आपल्याला कळतं की अभंगाची रचना कुठल्या संतांनी केलेली आहे. कृष्ण दयार्णव कर्णपुटी तुझा यावरून लक्षात येत आहे की हा जो प्रस्तुत अभंग आहे याची रचना केली आहे ती श्री कृष्ण दयार्णव स्वामी महाराज यांनी. कोण हो श्री कृष्ण दयार्णव स्वामी महाराज? श्री कृष्ण दयार्णव स्वामी महाराज यांचं मूळ आडनाव कोपर्डेकर. कुठले तर सातारा जिल्ह्यातल्या कराड जवळच्या कोपर्डी इथं राहणारे. बरं, जन्म झाला होता तो अक्षय तृतीयेच्या दिवशी. बरं, पण हे जे कृष्ण दयार्णव स्वामी महाराज होते ना, यांनी योगेश्वरी देवीच्या ओवरीत राहून, कुठली अंबेजोगाई इथली योगेश्वरी देवी हिच्या ओवरीमध्ये राहून तपस साधना केली. पैठणच्या श्री एकनाथ महाराजांची कृपा यांच्यावर झाली. स्वप्न दृष्टांत मिळाला आणि कृष्ण दयार्णव हा महामंत्र त्यांना मिळाला. पुढे याच नावानं समाज त्यांना ओळखायला लागला. अध्यात्मशास्त्रातला अत्यंत महत्त्वाचा ग्रंथ, ज्या ग्रंथामध्ये 42,000 ओव्या विस्तारानं आहेत बरं, असा हरिवरदा नावाचा ग्रंथ श्री कृष्ण दयार्णव स्वामी महाराजांनी लिहिलाय. काय श्रेष्ठत्व असेल. आणि हेच कृष्ण दयार्णव स्वामी महाराज आपल्या प्रस्तुतच्या अभंगामध्ये आपल्याला सांगतात, नारायण भजरे मानसा नारायण भजरे. नारायण भजरे मानस नारायण भजरे. हे मना तू नारायणाची भक्ती कर, असा याचा साधा सरळ सोपा अर्थ आहे. पण इथं श्री कृष्ण दयार्णव स्वामी महाराजांनी उपदेश केला. कुणाला? मानस म्हणजे मनाला उपदेश केलाय. हे मना तू नारायणाची भक्ती कर. मग म्हटले त्यात अवघड काय?
पण मंडळी असं म्हणतात, जग जिंकणं कदाचित सोपं असेल, जग जिंकणं सोपं असेल, पण मन जिंकणं हे अत्यंत अवघड आहे. बरं, एवढंच नाही म्हणले, जनाला उपदेश करणं एक वेळ सोपं असेल, पण आपल्या मनाला उपदेश करणं अत्यंत अवघड आहे. आणि महाराजांनी तर इथं मनालाच उपदेश केलाय हो. का बरं मनाला का उपदेश करावा? तर म्हटले, भक्ती मार्गामध्ये याच मनाचं महत्त्वही अनन्यसाधारण आहे. म्हणून तर या मनाला उपदेश करणारे मनोबोधाचे श्लोक लिहिले ना. समर्थांनी मनाला उपदेश केलाय, मना सज्जना भक्तिपंथेची जावे, तरी श्री हरी पाविजे तो स्वभावे. जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे, जनी वंद्यते सर्व भावे करावे. जय जय रघुवीर समर्थ. समर्थांनी मनाला उपदेश केला हो. काय म्हटले? मना सज्जना भक्तिपंथेची जावे. मना सज्जना. समर्थ मनाचं कौतुक करतायत, मनाची स्तुती करतायत. मन कसं आहे हो? मन सज्जन आहे. हे सज्जन मना. श्रीहरी भगवंताची जर तुला भेट घ्यायची असेल, भगवंताची भेट घ्यायची आहे ना, मग तुला काय करावं लागेल? जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे आणि जनी वंद्यते सर्व भावे करावे. मग म्हटले, आता यातले जे जनी आहेत, हे जनी कोण म्हणावेत बरं? तर हे जनी कोण आहेत माहिती आहे का? ते 4 लोक. आपण म्हणतो ना 4 लोक काय म्हणतील, तेच ते 4 लोक. मग जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे. मग पुन्हा आमच्या पुढं प्रश्न उभा राहतो की आता हे ते 4 लोक कसे असतील हे आम्हाला माहिती नाही ना. थोडक्यात उदाहरण द्यायचं झालं तर ते 4 लोक, ते जन हे आमच्या काळातले असतील. आमच्या काळातले थोडक्यात जेनझी असतील. आता आमच्या काळातल्या कित्येक लोकांना मंदिरात जाणं, देवापुढं हात जोडून उभं राहणं हे निंद्यच वाटतो. आणि मंदिरात न जाता पार्ट्या करत फिरणं वंद्य वाटतं. मग हे जनी जर आमच्यासारखे आमच्या काळातले असतील तर या जनींचं आम्ही ऐकावं का? त्यांनी निंदे सांगितलेल्या गोष्टी आम्ही सोडून द्याव्यात का? तर नाही. समर्थांना इथं जनीचा फक्त जनी असा अर्थ अपेक्षित नाही आहे बरं. समर्थांना अपेक्षित असलेला अर्थ असा, सज्जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे आणि सज्जनी वंद्यते सर्व भावे करावे. इथं सत हा अद्यार्थ आहे बरं. समर्थांनी सांगितलं की कुणाचं ऐकावं? तर सज्जन लोकांनी सांगितलेलं. म्हणजे कोण? तर आमचे सगळे संत सत्पुरुष मनाला उपदेश करतायत बरं. काय सांगतायत? तर जे संत सज्जनांनी निंद्य गोष्टी सांगितल्यात त्या सोडून द्यायच्या आहेत आणि ज्या वंद्य गोष्टी सांगितल्यात ना त्या आत्मसात करायच्या, त्याप्रमाणे आचरण करायचं आहे. मग काय होईल? त्यामुळं श्रीहरी भगवंताची भेट होणार आहे ना, त्यासाठी आम्हाला हे करायला लागेल. हेच कृष्णदयार्णव स्वामी महाराजांनी प्रस्तुतच्या अभंगामध्ये सांगितलं. नारायण भजरे मानस, नारायण भजरे. प्रथम चरणामध्ये श्री कृष्णदयार्णव स्वामी महाराज सांगतात, विषय उपेक्षुनी अनुभव लक्षुनी, आत्मपदी वसरे मानस नारायण भजरे. विषय उपेक्षुनी. आता मनाला भगवंतापर्यंत न्यायचं आहे ना, पण त्यासाठी पण म्हटली टप्पे. एकदम 5व्या पायरीवर जाता येत नाही, एक एक पायरी चढावी लागते ना. मग या पायऱ्या आहेत म्हटले. मग आता भगवंतापर्यंत जायचं म्हणजे त्यासाठी आपलं मन शुद्ध करावं लागेल. मग कसं करावं म्हटले आम्ही आमचं मन शुद्ध? तर मंडळी, मनाला शुद्ध करण्याच्या प्रयोगाचा पहिला भाग म्हणजे मनाला विषयांपासून तोडणं
आणि आत्म्याशी जोडणं. पण हे जे मन आहे ना, हे मन जन्मजन्मांतरीचे संस्कार घेऊन जन्माला आलेलं मन आहे की जे एवढा मोठा त्याग करायला तयारच होत नाही ना. मग आम्हाला काय करावं लागेल तर नीट ऐका, मनाला मनापासून पटवून देणं, मनालाही मनापासून पटवून देणं हे आमचं काम आहे. मग म्हटले विषयांपासून मनाला तोडायचं आहे आणि आत्म्याशी जोडायचं आहे. मग कुठले विषय तर मंडळी पंच विषय सांगितले. कुठले हो? शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. हे पंच विषय सांगितले आणि याचा अनुभव असा की म्हटले यातला एक एक विषय इतका भयंकर आहे की या एकेका विषयासाठी एक एक प्राणी आपल्या प्राणास मुकलाय. एका श्लोकात फार सुंदर वर्णन केलंय या विषयांचं. शब्दे तो मृगविंधिला गजपती, स्पर्शे सुखे भाविला, रूपे जाण पतंग भृंग हितसा, गंधेची संतोषिला, मीने तो रस सेविता सकलही, मेलेची पाहे बळे, पाचा ही विषयांस सेविती अहो, त्यांची गती ना कळे. काय सांगितलं हो? शब्दे तो मृगविंधिला. मृग म्हणजे हरिण. बरं, हे साधं सुद्धा हरिण किंवा साधा सुद्धा मृग नाही बरं, कस्तुरी मृग, ज्याच्या नाभीमध्ये कस्तुरी असते. बरं, मग ज्यावेळी शिकारी या कस्तुरी मृगाची शिकार करतात त्यावेळी काय करतात हो तर हा जो कस्तुरी मृग आहे ना, हा बीन नावाचा वाद्याचा वेडा आहे. मग शिकारी काय करतात माहिती आहे? जंगलामध्ये हे बीन नावाचं वाद्य घेऊन जातात. आता ज्या परिसरात कस्तुरीचा सुगंध दरवळतोय त्या परिसरात कस्तुरी मृग असणार हे त्यांना माहिती असतं. मग ते त्या परिसरामध्ये हे बीन नावाचं वाद्य वाजवतात. कस्तुरी मृग त्या बीन नावाच्या वाद्याकडं, आवाजाकडं आकर्षिला जातो आणि शब्दे तो मृगविंधिला. गजपती स्पर्शे सुखे भाविला. गज म्हणजे हत्ती. कुठला हत्ती तर जो मदोन्मत्त झालेला हत्ती आहे, जो हत्तीणीच्या स्पर्शासाठी आसुसलेला आहे. त्याला पकडायला काय करतात तर मधोमध ज्या ठिकाणी हत्तीला पकडायचं आहे त्या ठिकाणी मधोमध हे शिकारी मोठा खड्डा खणतात. दुसऱ्या बाजूला हत्तीणीला बांधतात, कारण साधारण माहिती असतं की या बाजूनं हत्ती येणार आहे. तो हत्ती त्या बाजूनं येतोय, शिकारी मध्ये खड्डा खणतात आणि त्या खड्ड्यावरती पालापाचोळा, बांबूचे असे थर देतात. दुसऱ्या बाजूनं येणारा हत्ती, त्याला तिथं खड्डा याची जाणीव नाही आहे. बरं, त्याला समोर दिसते ती फक्त हत्तीण आणि त्या हत्तीणीकडं म्हणून हा हत्ती पळत येतो. त्या खड्ड्यापाशी येऊन त्या खड्ड्यात पडतो. गजपती स्पर्शे सुखे भाविला, रूपे जाण पतंग. पतंग नावाचा किडा आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आधीच्या काळात जेव्हा एवढे लाईट नव्हते त्यावेळेला आपण घरात कंदील वापरायचो बघा, आणि या कंदिलाच्या भोवती हे पतंग किडे फिरायचे. कारण हा पतंग नावाचा हा जो किडा आहे ना, हा तेजावरती भाळतो, झडप घेतो. आता एखादी दिव्याची पेटती ज्योत, त्याच्यावरती या पतंग किड्यानं झेप घेतली, काय होणार आहे? जळून खाक होतो. रूपे जाण पतंग भृंग ही तसा, गंधेची संतोषिला. शब्द झाला, स्पर्श झाला, रूप झाला, आता गंध. भृंग म्हणजे भुंगा, भ्रमर. काय करतो तर फुलांमधला मध सेवन करतो भुंगा. ज्यावेळी हा भुंगा सूर्यविकसिनी नावाच्या एका कमळातला मध सेवन करत असतो
सूर्यविकसिनी नावाचं एक कमळ आहे की जे सूर्य उगवल्यानंतर उमलतं आणि सूर्य मावळला की ते कोमेजतं. हा भुंगा ज्यावेळी या सूर्यविकसिनी कमळातला मध सेवन करत असतो आणि सूर्यास्तामुळं हे कमळ आहे ते कोमेजतं, त्याच्या पाकळ्या मिटतात. मंडळी विचार करा, हा भुंगा आतमध्ये, या भुंग्यानं विचार केला तर हा भुंगा आपल्या तीक्ष्ण दातांनी त्या कमळाच्या पाकळ्या फोडून बाहेर येऊच शकतो की, पण हा भुंगा त्या कमळाच्या कोमल पाकळ्यांना आपले प्रखर दात लावायची हिम्मत करत नाही, प्राण सोडतो, पण त्यांना आपले प्रखर दात नाही लावत. भृंग ही तसा गंधेची संतोषिला. आणि शेवटचा रस, मीने तो रस सेविता. मीन म्हणजे मासा. आता ज्यावेळी मासेमारी करणारे आहेत किंवा आपले कोळी बांधव आहेत, हे मासे पकडतात, काय करतात तो एका गळाचा वापर करतात, हे की नाही. काय करतात तर त्या एका गळाला मांसाचा तुकडा अडकवतात आणि तो गळ पाण्यामध्ये सोडतात. आता पाण्यामध्ये सोडलेला गळ, मासा पाण्यात आहे आणि त्या पाण्यातल्या माशाला दिसतोय तो मांसाचा तुकडा. बरं, त्याला गळ दिसत नाही, त्याला दिसतो तो मांसाचा तुकडा. आणि तो मांसाचा तुकडा घेण्यासाठी म्हणून तो मासा त्या गळाच्या जवळ येतो, आपला जबडा उघडतो, तो मांसाचा तुकडा आपल्या तोंडात घेतो आणि जसा तो मांसाचा तुकडा आपल्या तोंडात घेतो तसा तो गळ त्याच्या जबड्यामध्ये अडकतो. आता त्याच्या जबड्यात गळ अडकला की वरती ओढ लागते ना दोरीला. त्या मासेमारी करणाऱ्याला कळतं की बाबा काहीतरी अडकलं आहे गळामध्ये. तो मासेमारी करणारा आहे तो आपला गळवरती ओढून घेतो. म्हणजे जोपर्यंत आपल्या जबड्यामध्ये काहीतरी अडकलं आहे याची जाणीव त्या माशाला होते तोपर्यंत मेलेची पाहे बळे. पाण्यातनं बाहेर काढल्यावर काय होणार हो माशाचं. मग म्हटले हा एक एक विषय इतका भयंकर आहे की या एकेका विषयासाठी आपले प्राण द्यावे लागलेत. मग महाराज म्हणतायत, अहो पाचाही विषयांस सेविती, अहो त्यांची गती ना कळे. मग म्हटले हा एक एक विषय इतका भयंकर आहे तर हे पाचही विषय एकत्र सेवन करणाऱ्या त्या माणसाची गती काय होत असेल. मग म्हटले यासाठी करावं काय. तर मी मगाशी म्हटलं ना, मनाला मनापासून पटवून देणं हे गरजेचं आहे. बरं, आता त्यात सुद्धा आमचे काही संत महात्मे होते की ज्यांनी विषयांचं हे कारस्थान आधीच ओळखलं आणि ते वेळीच या विषयांपासून लांब गेले. खूप सुंदर मोरोपंतांनी एका आर्यमध्ये वर्णन केलं आहे, विषयी विठला सुटला, विषयी विठला सुटला, भजनी नटला, त्यजोनी भव खटला, तो विठ्ठल मनी पटला, तो विठ्ठल मनी पटला, संशय फिटला तयासी यम हटला, रामा 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 हरे हरे रामा 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 सीतापते रामा 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 रघोत्तमा रामा रामा. ते वेळीच सावध झाले. मग म्हटले आता आम्ही सामान्य माणसं, आम्हालाही आता यापासून लांब व्हायचं आहे, मग आम्ही काय करावं. महाराजांनी त्याचंही उत्तर दिलं पुढच्या चरणामध्ये. महाराज सांगतात, त्रिभुवनपतिपद चिंतिसी जरी तू, त्रिभुवनपतिपद चिंतिसी जरी तू, काय उणे तुझरे मानस नारायण भजरे. कसं आहे माहिती आहे का, म्हटले हे जे मन आहे ना,
हे मन काही केल्या आमचं ऐकत नाही. खरं तर सांगायचं झालं तर मन हे खूप श्रेष्ठ आहे बरं. का माहिती आहे? कारण स्वतः भगवंत असं सांगतात, इंद्रियाणाम मनश्चास्मी. या संपूर्ण इंद्रियांमध्ये मन जे आहे ना ते मी आहे म्हटले. आणि म्हणूनच मन ही भगवंताची विभूती आहे मंडळी. पण हे मन काही ऐकत नाही हो. अशीच अवस्था झाली आहे ती महाभारतातल्या अर्जुनाची बरं. महाभारतातला अर्जुन प्रत्येकाला माहिती आहे. असं कोणी आहे का ज्याला अर्जुनच माहिती नाही? कोण होता हो अर्जुन? जो अजेय महाबाहो होता. पण तो सुद्धा या मनापुढं अगदी हतबल झालाय बरं. या अर्जुनानं मनाला 4 पदव्या दिल्या. कुठल्या? चंचलम हि मनः कृष्ण प्रमाथि बलवदृढं तस्याहं निग्रहं मन्ये वायोरिव सुदुष्करम्. अर्जुनानं या मनाला 4 पदव्या दिल्या. मन कसं आहे? चंचलम हि मनः कृष्ण. चंचल म्हणजे चपळ, प्रमाथी म्हणजे खोडकर, बलवत म्हणजे बलवान आणि दृढ म्हणजे हट्टी. या 4 पदव्या मनाला दिल्या आणि हा अर्जुन आपली तक्रार गोपालकृष्णांना निवेदन करतोय बरं. गोपालकृष्णांना विचारतोय, काय करू रे कृष्णा? या मनापुढं अगदी थकून गेलोय रे मी, काय करू? मंडळी, तुमची माझी आणि अर्जुनाची अवस्था काही वेगळी नाही आहे बरं. आपली ही अवस्था तीच आहे. पण आपण मात्र या मनाला रिझवण्यासाठी त्यावर वेगवेगळे उपाय शोधत राहतो. कुठले उपाय? टी व्ही, इंटरनेट, व्हॉट्सअप, सगळ्यात महत्त्वाचं इंस्टाग्राम, फेसबुक, किती म्हणून सांगायचे. असे सगळे वेगवेगळे आपण त्याला रिझवण्यासाठी उपाय शोधत राहतो. पण अर्जुन आपली तक्रार गोपालकृष्णांना निवेदन करतोय. म्हणतोय, कृष्णा तूच सांग की आता या मनाचं काय करू? आणि मंडळी, इथं गोपालकृष्णांनी अर्जुनाला उत्तर दिलंय बरं. पण हे उत्तर केव्हा दिलं माहिती आहे? हे उत्तर दिलं ज्यावेळी महाभारताचं ते भयंकर युद्ध सुरू होतं, त्या कुरुक्षेत्राच्या पवित्र भूमीमध्ये. हे उत्तर दिलं कशातून? जर जिला सगळ्या ग्रंथांची आई म्हटलं जातं अशा भगवद्गीतेतून हे उत्तर दिलं बरं. किती श्रेष्ठत्व आहे हो या भगवद्गीतेचं. ही भगवद्गीता भगवंतांच्या मुखातून प्रकट झाली त्यावेळी प्रसंग असा घडलाय, युद्धाची धुमश्चक्री सुरू होणार. कौरव आणि पांडवांच्या युद्धाची धुमश्चक्री सुरू होणार. एवढ्यात या अर्जुनानं गोपालकृष्णांना सांगावं, कृष्णा माझा रथ दोन्ही सैन्यांच्या मधोमध नेऊन उभा कर. का बरं? म्हणजे मला कळेल ना की मला नक्की कोणाशी लढायचं आहे, आज मला कुणाचा वध करायचा आहे, कुणाला हरवायचं आहे हे मला कळेल. झालो म्हटल्याप्रमाणे गोपालकृष्णांनी अर्जुनाचा रथ दोन्ही सैन्यांच्या मध्ये नेऊन उभा केला आणि तो अजेय महाबाहो असलेला अर्जुन अक्षरशः कोसळला हो. डोळ्यामध्ये अश्रू आले आणि गोपालकृष्णांना सांगतोय, कृष्णा कसं लढू रे, कसं लढू रे कृष्णा? अरे ही समोर जी सगळी दिसतायत ना, ही सगळी माझी माणसं आहेत, कसं मारू यांना? अरे तो दुर्योधन दुःशासन माझे भाऊ आहेत, पितामह भीष्म माझे आजोबा आहेत, द्रोणाचार्य माझे गुरु आहेत, कसं मारू त्यांना? नाही करायचं मला युद्ध, नको मला राज्यपद, कसं लढू? आणि मंडळी, त्या क्षणी त्या कुरुक्षेत्राच्या पवित्र भूमीमध्ये भगवंतांनी अर्जुनाला ती 18 अध्यायांची भगवद्गीता सांगितली आणि त्याचा परिणाम म्हणजे कोसळलेला अर्जुन पुन्हा एकदा युद्धासाठी उभा राहिला. गोपालकृष्णांनी सांगावं, अर्जुना
उठ, उचल ते धनुष्य आणि सिद्ध कर तुझं क्षत्रियत्व. आणि पुन्हा एकदा अर्जुनानं आपलं ते गांडीव हातामध्ये घ्यावं आणि लढायला सज्ज व्हावं. आणि याच वेळी गोपालकृष्ण याच भगवद्गीतेतून अर्जुनाच्या शंकांचं निरसन करतायत. अर्जुन म्हणतोय, काय करू रे कृष्णा, या मनापुढं अगदी थकून गेलोय मी. त्यावर गोपालकृष्णांनी उत्तर द्यावं, असंशयं महाबाहो मनो दुर्निग्रहं चलम् अभ्यासेन तु कौन्तेय वैराग्येण च गृह्यते. गोपालकृष्णांनी सांगावं, अर्जुना तू म्हणतोयस ना ते अगदी निसंशय खरंय बरं, अगदी निसंशय खरंय. मग यावर उपाय काय? तर यावर जालिम उपाय एकच आहे म्हटले. काय? भरपूर अभ्यास आणि प्रखर वैराग्य. आजच्या भाषेत सांगू का, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. तेच आहे. अर्जुनाच्या सगळ्या शंकांचं निरसन झालं. पण मंडळी, अर्जुनाच्या सगळ्या शंकांचं निरसन झालंय, पण केव्हा? ज्यावेळी भगवान गोपालकृष्णांना तो शरण गेला ना, भगवंतांना शरण जाऊन प्रश्न विचारले, तेव्हा साक्षात भगवंतांनी शंकांचं निरसन केलंय. हेच कृष्ण दयार्णव स्वामी महाराज सांगतायत ना, त्रिभुवन पतिपद चिंतिसी जरी तू. त्रिभुवन पतिपद, इथं पतीचा अर्थ त्रिभुवनाचं पालन करणारा असा घ्यायचा आहे बरं. त्रिभुवन पतिपद चिंतिसी जरी तू कायवणे तुझरे. एकदा म्हटले त्या भगवंताला शरण जाऊन तर बघा. एकदा त्या भगवंताला शरण जा. तो आल्याशिवाय राहत नाही हो, आणि तो दिल्याशिवायही राहत नाही. पण आमचं कसं असतं माहिती आहे का, म्हणजे भगवंताला शरण जायचं, पण भगवंताकडं काय मागावं हे सुद्धा कळलं पाहिजे हो. काय मागावं? विचार करावा की आम्ही भगवंताकडं काय मागतो. म्हणजे देवळात जायच्या आधी आमची मागायची जी यादी आहे ती तयार असते. काय मागायचं हे ठरवूनच आम्ही देवळात जातो. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज फार सुंदर सांगतात. महाराज सांगतात, आम्ही सगळे इथं बसलोय ना, ते गुलाब पाणी अत्तर धूप द्यायला बसलोय. नीट ऐका बरं. महाराज सांगतात, आम्ही सगळे इथं बसलोय कशासाठी, तर गुलाब पाणी धूप आणि अत्तर द्यायला बसलोय. पण म्हटले आमच्याकडं जे सगळं गिऱ्हाईक येतंय ना, म्हटले ते सगळं हिंग मिऱ्याचंच येतंय. त्यामुळं भगवंताकडं काय मागावं हे सुद्धा कळलं पाहिजे हो. मुळात एकदा जर तुम्ही त्याला त्या भावनेनं शरण गेलात ना, तर त्याला काही मागायची गरजच पडत नाही मंडळी. तो आल्याशिवायही राहत नाही आणि तो दिल्याशिवायही राहत नाही. एकदा त्याला त्या भावनेनं शरण जाऊन तर बघा. अहो, आमचे सगळे संत सत्पुरुष, काय अधिकार होता हो आमच्या संतांनी भांडावं भगवंताशी. का? तो अधिकार होता, ती भावना मनामध्ये होती. आम्ही भगवंताकडं फक्त लिस्ट घेऊन जातो, काय काय आपल्याला हवंय आणि काय काय मागायचंय. कधीतरी असं झालंय का हो की कधीतरी आम्ही रोज ज्या मंदिरामध्ये जातो, ज्या देवळामध्ये जातो, त्या देवापुढं उभं राहावं, अगदी महाराजांपुढं उभं राहावं, दोन्ही हात जोडावेत, डोळे मिटावेत आणि काहीही मागू नये. कधीतरी महाराजांनाच विचारावं, महाराज तुम्ही तब्येत वगैरे बरी आहे ना, असं कधी झालंय का हो? अहो, एवढ्या सगळ्यांचं कल्याण तुम्ही करता, तुम्हाला काही त्रास होत नाहीये ना? अहो, देणारा करणारा करता करविता तेच आहेत. पण कधीतरी आपण असं केलंय का हो? नाही.
हेच महाराज सांगतायत की महाराज सांगतायत त्या भावनेनं एकदा शरण जाऊन तर बघा. एकदा त्या भगवंताला शरण जाऊन बघा. तो आल्याशिवायही राहत नाहीये. मग तो कसा येतो हे आख्यान स्वरूपामध्ये बघूयात. अखेरच्या चरणामध्ये श्रीकृष्ण दयार्णव स्वामी महाराज सांगतात, कृष्ण दयार्णव कर्णपुटी तुझ हेची कथी बिजरे मानस नारायण भजरे. आता मला एक सांगा, आपल्याला आपल्या सगळ्यात जवळच्या व्यक्तीला एखादी गुजगोष्ट सांगायची असेल, सिक्रेट सांगायचा असेल, तर त्याच्या जवळ जाऊन त्याला कळेल अशा गोड शब्दात सांगणं बरोबर आहे का लांबून ओरडून कर्कश आवाजात सांगणं बरोबर आहे? त्याच्या जवळ जाऊन गोड आवाजात सांगितलं पाहिजे की नाही? कृष्ण दयार्णव स्वामी महाराज सुद्धा आपल्याला कळेल अशा भाषेमध्ये आणि अत्यंत गोड शब्दामध्ये या अभंगाचा शेवट करतायत. कृष्ण दयार्णव कर्णपुटी तुझ हेची कथी विजरे काय मानस नारायण भजरे. एकदा आता ह्या भगवंताची भक्ती करायची आहे, या भगवंताला शरण जायचं आहे. आणि मग शरण गेल्यावरती काय होतं हे आख्यानामध्ये बघूयात. पूर्वोक्त पदामध्ये श्रीकृष्ण दयार्णव स्वामी महाराज सांगतात, नारायण भजरे मानस नारायण भजरे मानस नारायण भजरे मानस. नारायण भजरे नारायण भजरे मानस नारायण भजरे मानस. कृष्ण दयार्णव कर्णपुटी तुझ कृष्ण दयार्णव कर्णपुटी तुझ हेची कथी बिजरे मानस नारायण भजरे मानस नारायण भजरे मानस नारायण भजरे मानस. हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा तुम्ही गोपाल म्हणा हरी नारायणा. हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा तुम्ही गोपाल म्हणा हरी नारायणा. हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा तुम्ही गोपाल म्हणा हरी नारायणा. गोविंद गोपाला हरी नारायणा गोविंद गोपाला हरी नारायणा. हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा
तुम्ही गोपाल म्हणा हरिनारायणा. राम म्हणा राजा राम म्हणा सीताराम म्हणा आत्मा राम म्हणा. राम म्हणा राजा राम म्हणा सीताराम म्हणा आत्मा राम म्हणा. हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा तुम्ही गोपाल म्हणा हरिनारायणा. हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा तुम्ही गोपाल म्हणा हरिनारायणा. श्याम म्हणा घनश्याम म्हणा राधे श्याम म्हणा राजा श्याम म्हणा. श्याम म्हणा राधे श्याम म्हणा घनश्याम म्हणा राजा श्याम म्हणा. हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा तुम्ही गोपाल म्हणा हरिनारायणा. हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा तुम्ही गोपाल म्हणा हरिनारायणा. दत्त म्हणा गुरुदत्त म्हणा श्रीपाद म्हणा गुरुदेव म्हणा. दत्त म्हणा गुरुदत्त म्हणा गुरुदेव म्हणा गुरुदत्त म्हणा. हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा तुम्ही गोपाल म्हणा हरिनारायणा. हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा तुम्ही गोपाल म्हणा हरिनारायणा. ईश म्हणा जगदीश म्हणा परमेश म्हणा सर्वेश म्हणा. ईश म्हणा जगदीश म्हणा परमेश म्हणा सर्वेश म्हणा. हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा तुम्ही गोपाल म्हणा हरिनारायणा. हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा तुम्ही गोपाल म्हणा हरिनारायणा. गोविंद गोपाला हरिनारायणा गोविंद गोपाला हरिनारायणा. हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा तुम्ही गोपाल म्हणा हरिनारायणा. हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा तुम्ही गोपाल म्हणा हरिनारायणा. हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा तुम्ही गोपाल म्हणा हरिनारायणा. हरिनारायणा हरिनारायणा. आपल्या पुण्याजवळ असलेली 2 तीर्थक्षेत्र कुठली हो? आळंदी आणि देहू. आज आपल्याला तिथल्याच एका तीर्थक्षेत्रावरती जायचं आहे. एकादशी आहे की नाही, मग एका तीर्थक्षेत्रावरती आज आपल्याला जायचं आहे. कुठल्या हो? देहू गावी अंबिले कुटुंबात. देहू गावी अंबिले कुटुंबात. देहू गावी अंबिले कुटुंबात. भक्त राही तो प्रपंची सुखात. भक्त राही तो कये निष्ठा वाहिली. कये निष्ठा वाहिली ईश्वरासी. तये देव देईना उपेक्षा तयासी. देव
देव देईना उपेक्षा तयासी होतयासी होतयासी. या देहू गावामध्ये अंबिले कुटुंब बरं. कोण हो? बोलोबा अंबिले, ज्यांची घरची कित्येक पिढ्यानपिढ्यांची विठ्ठल भक्तीची परंपरा. आणि आता या अंबिले कुटुंबामध्ये या बोलोबांचा विवाह संपन्न झाला आणि एक गृहलक्ष्मी या अंबिले कुटुंबात आली आहे बरं. माप ओलांडलं आणि ही गृहलक्ष्मी घरात आली आहे. कनकाई तिचं नाव. बरं, बोलोबांच्या घरची पंढरीच्या वारीची परंपरा, त्यामुळं बोलोबांची एकादशीची वारी कधी चुकली नाही बघा. आणि आता ही नवविवाहित वधू बोलोबांच्या घरामध्ये आली आहे. बरं, कनकाईच्या घरची सुद्धा विठ्ठल भक्तीची परंपरा होती बरं. पण ही कनकाई काही पंढरपूरला आज तागायत गेली नव्हती. नववधू तिचा मनामध्ये मनोराज्य नसतील का हो? तिनं विचार करावा की माझं धनी पंढरीच्या वारीला जात्यात, आता मला बी यांच्या संग वारीला जाता येईल. धनी मला म्हणतील कनकाई चल माझ्या संग वारीला. मनामध्ये विचार करावा. आणि बघता बघता पहिली आषाढीची वारी आली बरं. झालो, बोलोबांनी आवराआवरी करायला सुरुवात केली. आपल्या सामानाची पडशी बांधली. आता पडशी म्हणजे काय तर एक चौकोनी कापड, धोतर घ्यायचं. त्याच्या दोन्ही बाजूला समान ज्या काही वस्तू लागणार आहेत त्या ठेवायच्या. दोन्हीकडे गाठ बांधायची. थोडक्यात 2 गाठोडी एकाच त्या धोतरामध्ये तयार करायची. आणि त्याचा जो मधला मोकळा भाग आहे तो खांद्यावर टाकायचा. म्हणजे काय, हात मोकळे ना. मग एका हातामध्ये कंदील घ्यावा, एका हातामध्ये काठी घ्यावी आणि प्रवासाला निघावं. अशी पहिली मंडळी होती, पहिली लोक होती. बोलोबांनी आपल्या सामानाची आवराआवरी करायला घेतली. कनकाईनं पण आपली 4-2 लुगडी बोलोबांच्या सामानाच्या इथं आणून ठेवली. अख्खी पडशी बांधून झाली हो. कनकाईचं सामान तिथंच. जाऊ दे, सरला असत्याल असं म्हणून ती लुगडी बाजूला घ्यावीत. बरं, बोलोबा वारीला जायचे कुणासोबत हो तर जवळच असलेल्या चाकणचे पाटील होते, ज्यांचं नाव महिपत बुवा पाटील. या महिपत बुवा पाटलांच्या बरोबर बोलोबांनी वारीला जावं. आणि बघता बघता वारीला जायची वेळ झाली. पाटील बुवा आले. बोलोबांना म्हणावं निघायचं का? वय म्हटले निघायचं की. असं म्हणून 2 जण पंढरीच्या वारीला निघालेत. कनकाई म्हणते अजून कसे धनी मला विचारेनात. जाऊ दे म्याच विचारते असं म्हणून पुढं यावं. बोलोबांच्या पुढं उभं राहावं, म्हणावं धनी म्या बी येऊ का व तुमच्या संग पंढरीला. बोलोबांनी म्हणावं तुला यायचं पंढरीला, पर औंदा नग मोरल्यास आली बघू. तसंच मागं यावं आणि कामाला लागावं. हे 2 भक्त वारीला निघून जावेत. पुढची वारी यावी. पुन्हा तेच हो, सगळी सामानाची आवराआवर झालेली. कनकाई पुन्हा विचार करतीये की एवढा वेळ झाला, निघायची वेळ आली. मागल्या साली म्हटलं होतं मोरल्या साली नेतो म्हणून, आणि अजून कसं म्हणनात वारीला चल. पुन्हा एकदा वारीला निघायची वेळ आली आणि नेहमीप्रमाणे कनकाईनं येऊन विचारलं धनी तुम्ही म्हटला होतात मागल्या साली म्हटला होतात ना व मोरल्या साली नेतो म्हणून, म्या बी येऊ का व वारीला. झालं बोलोबांनी सांगावं अगं मोरल्या साली बघू म्हटलं ना, औंदा न ग मोरल्या साली बघू.
हे मुरलं साल आता कधी यायचं. प्रत्येक वारी यावी आणि ठरलेल्या नियमाप्रमाणे कनकाईनं न चुकता बोलोबांना येऊन विचारावं, धनी वारीला येऊ का? औंदा न ग, मुरल्या साली बघू. कनकाईची अवस्था अशी झालेली, लागे तो निधी ध्यासही बहुतदा कनकाईच्या अंतरी. लागे तो निधी ध्यासही बहुतदा कनकाईच्या अंतरी. होवू दे कृतकृत्य आयु मम हे जावोनिया पंढरी. त्यावर बोलोबांचं उत्तर असं, औंदाना जमणे पुढील वरुषी होईल इच्छा पुरी. ऐसे शब्द वदून भक्त आपुल्या वारी सजाई त्वरी. निघून जावं वारीला. कनकाच्या मात्र मनाला ध्यास लागला होता. मग कनकाईनं करावं काय? तर शेजारच्या ज्या मावशा बाया ज्या पंढरीच्या वारीला जाऊन येतात ना, त्यांच्याजवळ जावं आणि त्यांना म्हणावं, मावशे तू जाऊन आलीस ना ग पंढरीला, जाऊन आलीस ना ग वारीला. कसं आहे ग ते पंढरपूर, कशी आहे ग ती पंढरी? अगं माझी लई इच्छा आहे बघ पंढरीला जायची. मला काय बी नको तिकडं जाऊन, मला काय बी नको. मला फक्त ना तो पंढरीचा पांडुरंग दिसतो कसा ते स्वतःच्या डोळ्यानं बघायचंय ग. अगं माझा धनी आहे ना, तो सतत त्या पांडुरंगाचं नाव घेत असतो. एवढं हाय काय त्याच्यात, ते फक्त एकदा जाऊन बघायचंय ग. कधी नेईल माझा धनी मला माहिती नाही, पण आजे तू पंढरीला जाऊन आलीस ना व, सांग की ग कशी आहे पंढरी. त्या आजीबाईनं तिचं म्हणणं ऐकावं, तिच्यावरून बोटं ओवाळावीत, कडाकडा बोटं मोडावीत, पंढरीच्या दिशेला बघावं, म्हणावं पांडुरंगा अरे तुझी भक्त हाय, तुझ्या दर्शनासाठी आज सुचलीये. अरे लई इच्छा आहे तुझ्याकडे यायची, पण तिचा दादला तिला आणत नाही ना व. बघ कसं आहे, हिला यायचंय तर तिचा दादला तिला तुझ्याकडे घेऊन येईना, आणि आम्हाला यायचं नसतं तर आम्हाला म्हणजे वडू वडू पंढरीला नेत्यात. बघ आता तूच काहीतरी. कनकानं सांगावं, आजी अगं सांग की कशी आहे ग पंढरी, कशी आहे पंढरी. आणि मग त्या आजीबाईनं त्या पंढरीचं वर्णन करावं. दोघींनीही कनकानं ते वर्णन ऐकावं आणि दोघींचीही भाव समाधी लागावी. कशी हो पंढरी, भूवैकुंठची असे पंढरी, भूवैकुंठची असे पंढरी. भूवैकुंठची असे पंढरी, भूवैकुंठची असे पंढरी. तिथे नांदतो स्वये श्रीहरी. भूवैकुंठची असे पंढरी, तिथे नांदतो स्वये श्रीहरी. पुंडलिकास्तव उभा विटेवरी, पुंडलिकास्तव उभा विटेवरी. माहेरचे हे सद्भक्तांचे, माहेरचे हे सद्भक्तांचे. गोपाळांचा मेळा नाचे, गोपाळांचा मेळा नाचे. टाळ मृदुंगन ध्वजा पताका, टाळ मृदुंगन ध्वजा पताका. आकाशीच्या जणू तारका. चंद्रभागा इथे वाहते, चंद्रभागा इथे वाहते. ज्ञानामृत ती आम्हा पाजिते,
रुक्मिणी सह परब्रह्म सावळे, रुक्मिणी सह परब्रह्म सावळे, पहावया आसुसले डोळे. रुक्मिणी सह परब्रह्म सावळे, पहावया आसुसले डोळे. घ्यावे दर्शन भावे पावन, घ्यावे दर्शन भावे पावन. श्रम हरितो श्री हरी, श्रम हरितो श्री हरी. आमुचे कृतार्थ जीवन करी, आमुचे कृतार्थ जीवन करी, आमुचे कृतार्थ जीवन करी. त्या आजीबाईनं पंढरीचं वर्णन करावं. भूवैकुंठची असे पंढरी, तिथे नांदतो स्वये श्रीहरी. पुंडलिकास्तव उभा विटेवरी, माहेरची हे सद्भक्तांचे. गोपाळांचा मेळा नाचे, टाळ मृदुंगन ध्वजा पताका. आकाशीच्या जणू तारका, चंद्रभागा इथे वाहते. ज्ञानामृत ती आम्हा पाजिते. रुक्मिणीसह परब्रह्म सावळे, पहावया आसुसले डोळे. घ्यावे दर्शन भावे पावन, श्रम हरितो श्रीहरी. आमुचे कृतार्थ जीवन करी. दोघींचीही भाव समाधी लागलीये. डोळ्यामधून घळ 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 अश्रुधारा वाहत आहेत. आणि मंडळी, या गोष्टीला कनकाला वारीला नेत नाहीयेत. या गोष्टीला बघता बघता 12 वर्ष पूर्ण झाली. बरं, एक तप पूर्ण झालं. पण कनकानं प्रश्न बदलला नव्हता. प्रत्येक वारीला येऊन विचारावं, धनी म्या बी येऊ का व तुमच्या संगवारीला. कनकाचा प्रश्न बदलला नाही आणि त्यावर बोलोबांचं उत्तरही बदललं नाही. मोरल्या साली बघू. आणि अशीच पुढची पंढरीची वारी आली. 12 वर्ष पूर्ण झालीत बरं ह्या गोष्टीला. आणि आताची पंढरीची वारी आली. नेहमीप्रमाणे बोलोबांनी आपल्या सगळ्या सामानाची आवराआवरी केली. बरं, पडशी बांधली, आवराआवरी झाली, वारीला जायची वेळ झाली. पण अजून पाटील बुवा आले नाही. तो बोलोबा विचार करतात, कुठं राहिला असतील पाटील बुवा. एवढा उशीर कधी होत नाही त्यांना यायला. विचार करतायत तेवढ्यात पाटील बुवांचा एक गडी सांगावा घेऊन आला. बोलोबा, पाटील बुवांचा सांगावा हाय. औंदा हिवतापाना आजारी आहेत, वारीला यायला जमायचं नाही. तेव्हा पांडुरंगाला त्यांचा दंडवत सांगा. हा सांगावा दिलाय. ठीक आहे म्हटले. कनकाला वाटलं आता धनी आपल्याला नेत्याला. आता सोबतीला कोणी नाही ना व, मग सोबतीला म्हणून तरी मला नेत्याला. आणि नेहमीप्रमाणे कनका पुढे आली. आणि म्या बी तुमच्या संग वारीला म्हणेपर्यंत बोलोबांनी घराचा उंबरा ओलांडला होता. पुन्हा तशीच माघारी आली आणि स्वयंपाकघरात जाऊन कामाला लागली. बरं आता इकडं बोलोबांनी या गावची वेस ओलांडली. देहू गावची वेस ओलांडली. जसा उमरा ओलांडला तसं तिकडं पंढरीचा पांडुरंग. इकडं बोलोबांनी उमरा ओलांडला. त्यांनी आपल्या कट्टेवरचे हात सोडले. आणि जशी बोलोबांनी वेस ओलांडली तसे भगवंत प्रकट झाले ते या देहू गावाच्या वेशीवरती. बरं देहू गावामध्ये आले खरे, नेहमीच्या रूपात येणार आहेत. सगळे ओळखतील ना. रूप बदललं, रूप पालटलं. मग कुणाचं रूप घेतलं? करुनिया वेश पाटलाचा, करुनिया वेश पाटलाचा, निघाला
कैवारी साचा त्यजुनिया पीतांबर शेला कंठीची मोत्यांची माला भाळीनच्या तिलक कस्तुरीचा करुनिया त्याग ही गरुडाचा निघाला कैवारी साचा निघाला कैवारी साचा वैनतेय वहन त्यजुनी पायी चालला वैनतेय वहन त्यजुनी पायी चालला वैनतेय वहन त्यजुनी पायी चालला भक्ता स्तव मनुज वेश भक्ता स्तव मनुज वेश भक्ता स्तव मनुज वेश घेतला भला वैनतेय वहन पायी चालला वैनतेय वहन त्यजुनी पायी चालला वैनतेय वहन त्यजुनी पायी चालला पायी चालला पायी चालला. भगवंतांनी आपला वेश पालटला हो. कोणाचा वेश घेतला तर चाकणचा महिपत बुवा पाटलांचा. आता वेश पालटायचा, आपले सगळे अलंकार काढून ठेवले, मुकुट उतरवलं, आपला पितांबर शेला सगळं काही बाजूला ठेवलं आणि पाटील बुवांचा वेश घेतलाय. हे करवती काठी धोतर नेसलेलं, त्यावर मॅचिंग काठाचं उपरणं, फेटा बांधलेला पिळदार मिशाओ आणि भगवंत थेट प्रकट झाले ते बोलोबांच्या घरासमोर आणि हाक दिली, हायत का बोलोबा घरात. ती हाक ऐकली आणि परसदारामध्ये काम करत असलेली कनका पदराला हात पुशीत पुशीत बाहेर आली. भाऊजी तुम्ही या की म्हटली. या. घोंगडा अंथरलं, बसायला सांगितलं. भगवंतांनी, या पाटील बुवांच्या वेशातल्या भगवंतांनी विचारावं, वहिनी बोलोबा कुठं आहेत? अहो तुम्ही येणार नाही म्हणून तुमचा सांगावा आलं, म्हणून धनी गेलं एकलंच वारीला. तुम्हाला तर बरं नव्हतं ना व. आता पाटील बुवांच्या वेशातले भगवंत काही नाही म्हटले, आता काय अभिनयच करायचा आहे. वय ग वय वहिनी अजिबात म्हणून बरं वाटतं ना बघ. हिवताप आहे ना व. पर म्या विचार केला की असं घरात पडून राहणार, जीव जायचाच असेल तर घरात जाण्यापेक्षा पंढरीच्या वाटेवर गेलेला काय वाईट, म्हणून म्हटले निघालो वारीला. कनकानं सांगावं, भाऊजी थांबा, तुमच्यासाठी एक काढा करून आणते. म्हणून परसदारामध्ये जावं, गवती चहा खोडून आणावा, लवंग दालचिनी घालावी, पाणी उकळत ठेवावं, त्यात ते सगळं घालावं आणि सुंदर असा काढा करावा. ते भांडं घेऊन यावं आणि पाटील बुवांच्या वेशातल्या भगवंतांना द्यावं. भगवंतांनी त्या काढ्याचा एक घोट घ्यावा आणि अभिनय, टचकन डोळ्यात पाणी यावं. कनका म्हणते, भाऊजी काढा लईच कडू झालाय जणू. भगवंतांनी, पाटील बुवांच्या वेशातले भगवंत सांगतायत, नाही ग लईच गोड झालाय. पर म्या विचार करतोय की असा काढा मला आता वारीला जाताना प्यावासा वाटला तर कोण करून देईल मला, कोण करून देईल. बरं कनका त्यांच्यापेक्षा हुशार हो. कनकानं लगेच पुढचा प्रश्न विचारावा, आओ भाऊजी मग पाटलीनबाईंना का बरं संगती घेऊन नाहीत आलात? हाता आली का पंचायत? नाही ग म्हणले वहिनी, अगं ती वाटणी झाली आहे ना व, ती थोरल्याकडं असती, म्या धाकट्याकडं, त्यामुळे एकलाच आलो. भगवंतांना कळलं की आता हीच योग्य वेळ आहे. कशाची?
कनकाईला इथून बाहेर काढायचं आहे ना, पण विचारावं कसं? भगवंत म्हणतायत, वहिनी एक विचारू का ग? श्री हरी त्वरित विचारी, श्री हरी त्वरित विचारी, ही वारी करील आपुल्या संगे. श्री हरी त्वरित विचारी, ही वारी करील आपुल्या संगे. जो वारी भव संकट, जो वारी भव संकट, तो भक्ता सहनामी आपुल्या रंगे. राम 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 हरे हरे, राम 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 सीतापते, राम 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 रघुत्तमा, राम राम. श्री हरी त्वरित विचारी, श्री हरी त्वरित विचारी, ही वारी करील आपुल्या संगे. जो वारी भव संकट, जो वारी भव संकट, तो भक्ता सह नामी आपुल्या रंगे. वहिनी तू येतीस का ग माझ्या संगवारीला? अगं म्हणजे बघा, तुझी बी लई वर्षापासूनची इच्छा आहे वारीला जायची. या निमित्तानं ती बी पुरी होईल आणि मला काढा प्यावासा वाटला तर तू करून बी देशील. एका वेळी 2 कामं होतील ना व? येशील का? मंडळी लक्षात घ्या, बोलोबांच्या घरी महिपत बुवा पाटलांना ज्येष्ठ बंधूंचा मान होता. बरं कनका म्हणते, भाऊजी ते खरं, पर धनी बोलोबांचं ना ते म्या बघतो, तू चल. आनंद गगनात मावे ना ओ झालं. 4-2 लुगडी घ्यायची होती, ती घेतली. लागणारं काही छोटं मोठं साहित्य घ्यावं, गाठोडं बांधावं, ते गाठोडं काखेला घ्यावं आणि भगवंतांच्या बरोबर कनकानं वारीला जावं. बरं जय जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी. त्या दोघांचा आवाज आपल्यापेक्षा जास्त होता, सगळ्यांचा आवाज येऊ द्या. जय जय पांडुरंग हरी, 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 जय जय. भगवंतांच्या नामस्मरणामध्ये तल्लीन होऊन कनकाई आणि स्वतःच्याच नामस्मरणामध्ये तल्लीन होऊन पाटील बुवांच्या वेशातले भगवंत वारीला निघालेत. बरं आणि बराच वेळ चालल्यानंतर माध्यान्नीची वेळ झाली आणि आता भूक लागली हो, जेवायला पाहिजे ना. पाटील बुवांच्या वेशातल्या भगवंतांनी सांगावं, वहिनी भूक लागली आहे. मग काय करावं? एखाद्या झाडाची सावली बघावी आणि तिथं आपलं गाठोडं ठेवावं. मग भगवंतांनीच कुठूनशे 3 दगड वेचून आणावेत आणि त्याची चूल मांडावी. वर्णन केलं, मांडोनिया 3 पाषाण, मांडोनिया 3 पाषाण, चूल पेटवी जनार्दन, कनकाई अन्न रांधोन, जगज्जीवना वाढीतसे. स्वतः भगवंतांनीच 3 दगडं गोळा करावीत आणि त्याची चूल मांडून द्यावी. त्या चुलीसाठी सरपणही त्यांनीच गोळा करून आणावं. कनकानं अन्न रांधावं.
बराच वेळ गेला. आता जेवण तर तयार झालं हो. कनकानं करावं काय, एका पानामध्ये अन्न वाढावं. जसं कनकानं ते पान वाढलं, इथं भगवंत, पाटील बुवांच्या वेशातले भगवंत ते समोर ओढलं आणि सुरुवात करणार. कनका म्हटली, अहो भाऊजी थांबा. आता काय झालं, अहो नैवेद्य. यांना कुठं नैवेद्य दाखवायची सवय होती हो. यांना आलेले नैवेद्य खायची सवय. ठीक आहे म्हटली. बरं, कनकानं सांगितलं, भाऊजी नैवेद्य तर समर्पित करा. आता मंडळी, खरा शब्द आहे नैवेद्य समर्पित करणे. आपण काय म्हणतो, नैवेद्य दाखवून आण. म्हणजे आमच्याकडं देवापाशी नैवेद्य पोहोचायच्या आधीच त्या नैवेद्यावर नाव लिहिलेलं असतं. नैवेद्याचं पान तू घे बरं. विनोदाचा भाग बाजूला, पण खरा अर्थ आहे तो, खरा शब्द आहे तो नैवेद्य समर्पित करायचा आहे. ठीक आहे म्हटले. म्हणून पाटील भुवांच्या वेशातल्या भगवंतांनी काय ते पाण्यानं चौकोन केला, त्यावर ते पान ठेवलं, 3 वेळा पाणी फिरवलं. घे म्हटले, झाला नैवेद्य. स्वतःलाच नैवेद्य समर्पित केला. पुन्हा 2 पानं वाढली आणि म्हणली, करा आता सुरुवात. दोघांचंही जेवण उरकलं आणि कनका हातावर पाणी घालतीये बरं. भगवंतांचा, पाटील बुवांच्या वेशातल्या भगवंतांच्या हातावर पाणी घातलं. स्वतः हात धुतले आणि हात धुता धुता ही कनका पाटील बुवांच्या वेशातल्या भगवंतांना म्हणते, भाऊजी अगदी देवासारखे धावून आलात. एकदा भगवंतांनी स्वतःकडं बघितलं, मेकअप उतरला का काय, ओळखलं का काय. नाही म्हटले, तशी म्हणायची पद्धत आपली की देवासारखे धावून आलात. कनका म्हणते, भाऊजी अहो माझी लई वर्षांपासनची इच्छा होती पंढरीला जावं, ते सावळं परब्रह्म सौताच्या डोळ्यानं बघावं. मला बाकी काय बी नगय, काहीच नगय. फक्त माझं धनी ज्या पांडुरंगाचं नाव घेतात, तो पांडुरंग दिसतो कसा ते सौताच्या डोळ्यानं बघायचंय. बाकी मला काय बी नग. असं म्हणतात पंढरीला गेल्यावर लई पुण्य मिळतं. पण खरं सांगू का भाऊजी, ते पुण्य बी मला नग, हवं तर ते तुम्हाला घेऊन टाका. दोघांचा संवाद उरकला आणि पुन्हा एकदा चालायला सुरुवात केली हो. चालायला सुरुवात केली. चालतायत आणि एवढ्यात भगवंतांच्या मनात विचार आला, कनकाला घेऊन निघालोय खरं, पण काही झालं तरी बोलोबांच्या आधी कनकाला पोहोचवायची आहे, नंतर नाही. काय करावं म्हणून भगवंतांनी जो काही शॉर्टकट शोधून काढला, थेट पंढरीच्या वेशीवर येऊन उभे राहिले. पंढरीच्या वेशीवर येऊन उभे राहिले. पंढरीची वेस पाहिली आणि पाटील बुवांचा वेशातले भगवंत कनकाईला सांगतायत, वहिनी ही बघ पंढरीची येस, वहिनी ही बघ पंढरी, ती बघ चंद्रभागा, तो बघ पुंडलिक आणि तो बघ त्या पांडुरंगाच्या मंदिराचा कळस. कनकाईनं चटकन खाली वाकावं, तिथली धुली आपल्या मस्तकाला लावावी. जसं जसं भगवंतांनी सांगावं त्या त्या ठिकाणी बघावं, पण दिसतंय कुठं हो. डोळे अश्रूंनी भरलेले, डोळ्यांमधून अश्रुधारा वाहत आहेत आणि ही कनकाई बघतीये. आतमध्ये आलेत, पंढरीत आलेत. मग करावं काय. चंद्रभागेचे करोन स्नान, चंद्रभागेचे करोन स्नान, पुंडलिकाचे घेऊन दर्शन, रावूळ बारीसी जावोन,
भक्तिभावे उभी राहे. आतमध्ये यावं, चंद्रभागेमध्ये स्नान करावं, पुंडलिकाचं दर्शन घ्यावं. आणि आता ती जी राऊळ बारी होती, म्हणजे दर्शनासाठी असलेली रांग, त्याला बारी असं म्हणतात, त्या बारीमध्ये जाऊन उभं राहायचं. पण त्याच्या आधी या पाटील बुवांच्या वेशातल्या भगवंतांनी कनकाला सांगावं, वहिनी माझं जरा गावात एक काम आहे, तू पुढं हो आणि बारीमध्ये उभी राहा, मी गावातलं काम उरकतो आणि येतोच दर्शनाला, तुला मी आत भेटतो. कनकानं 2 पावलं पुढं जावं आणि बारीमध्ये उभं राहावं. पाटील बुवांच्या वेशातले भगवंत 2 पावलं मागं आले आणि दिसेनासे झाले, ते थेट आत राऊळात जाऊन उभे राहिले कटेवर हात घेऊन. आणि बराच काळ गेला आणि बारी जशी पुढं संपतीये तशी मागं वाढतीये. आणि बऱ्याच वेळानं कुठेसे मागं बोलोबा येऊन बारीत उभे राहिले. बरं बराच वेळ झाला, बारी पुढं सरके नाव, हळूहळू चाललंय दर्शन, किती वेळ लागेल दर्शनाला असं म्हणून जरा बारीतून तिरकं वाकून बघितलं बोलोबांनी. समोर दिसली कनकाई. कनकाई इथं छे म्हटले, भास झाला असेल. पुन्हा बघितलं, कनकाईच होती हो. नाही नाही म्हणले, कनकाई इथं कशी येईल, ती तर तिकडं देऊमध्ये भाकऱ्या थापतीया. बरं सद्गृहस्थ होते त्यामुळे सारखं बघताही येईना, काय करावं, ओळख तर पटली पाहिजे ना. युक्ती केली, काय म्हटलं, तिच्या शेजारून जायचं, हाक दिली, ओळख दिली तर आपलीच आहे म्हणायचं. हो, कारण कनकाईनं असंही काही सांगितलेलं नव्हतं की माझी काही कुठली जुळी बहीण आहे यात्रेत हरवलेली वगैरे, असंही काही नाही. झालं, बोलोबा शेजारून गेले आणि बरोबर कनकाईनं हाक दिली, धनी आपलीच आहे. कनकाईच्या समोर आलेत आणि कनकाई मान खाली घालून उभी आहे. बरं बोलोबांनी नजरेनं विचारलं, इथं कशी? कनकाईनं घडलेला सगळा प्रकार बोलोबांना सांगितला, सगळं सांगितलं बोलोबांना. आणि मंडळी, शेवटची कृती कनकाईची अत्यंत महत्त्वाची आहे. कनकाईनं सगळं बोलोबांना सांगितलं आणि बोलोबांना विचारते, धनी मी इथं आले, माझं काही चुकलं तर नाही ना व, माझं काही चुकलं तर नाही ना. बोलोबांनी सांगावं, कनका अगं तू इथं आलीस, तुला खरं सांगू का, अगं आज तागायत आपल्या घरात इतक्या पिढ्यांची विठ्ठल भक्तीची परंपरा आहे, पण आपल्या घरातली कुठलीही स्त्री पांडुरंगाच्या दर्शनासाठी म्हणून तिनं घराचा उंबरा ओलांडलेला नाही. आणि ज्या अर्थी तू इथंपर्यंत आली आहेस ना, तुला आणणारा तो भगवंत आहे, लक्षात ठेव. पण सांगू का कनका, मी तुला का घेऊन येत नव्हतो, अगं आपल्या घरची कित्येक पिढ्यांपिढ्यांची विठ्ठल भक्तीची परंपरा आहे. आपण इथं यावं, त्या पांडुरंगाला मनोभावे नमस्कार करावा, त्याची सेवा करावी. पण आपल्या घरची अट अशी आहे की त्याच्याकडं काही मागायचं नाही, काही मागायचं नाही. किती जरी सेवा केली ना आणि त्याला नमस्कार केला तरी काही बी मागायचं नाही. कनका तुला सांगून ठेवतो, आता तू इथंपर्यंत आलीच आहेस, आतमध्ये गेलीस, त्याचं दर्शन घेतलंस ना, दर्शन घे, तुझी इच्छा पुरी कर, पर त्याच्याकडं काही मागू नकोस. बरं मागू नकोस. अगं तो लई खोडकर आहे, तो काही तर खोडी करल आणि तुला मागायला लावल, पर तू मागू नकोस, आपली परंपरा मोडू नकोस. बरं
एवढं ऐकावं, चटदिशी खाली वाकावं, बोलोबांच्या चरणांना स्पर्श करावा आणि म्हणावं, धनी तुमच्या चरणाची आण आहे मला. काही बी मागणार नाही मी त्याच्याकडं, काही बी मागणार नाही. ठीक आहे म्हटले. आपल्या जागी बारीमध्ये जाऊन उभे राहिले. हळूहळू बारी पुढे सरकली आणि मंडळी अखेर तो क्षण आला. कनकाईनं राऊळामध्ये प्रवेश केला. अश्रू भरल्या डोळ्यांनी कनकाई राऊळामध्ये प्रवेश करतीये. पांडुरंगाच्या समोर उभी राहिलीये. दोन्ही हात जोडलेत आणि पांडुरंगाला विनवणी करतीये, प्रार्थना करतीये. समचरण सरोजं सान्द्र नीलाम्बुदाभं जघन निहित पाणिं मंडणं मंडनानां तरुण तुलसी माला कंधरं कंजनेत्रं सदय धवलहासं श्रीविठ्ठलं चिंतयामि. पंढरीनाथ महाराज की. झालो. पांडुरंगाच्या समोर येऊन उभी राहिलीये. दोन्ही हात जोडलेत आणि पांडुरंगाची प्रार्थना केली. बरं ते सावळं परब्रह्म भगवंत थेट प्रकट झाले तो कनकाई समोर. बरं दर्शन द्यावं कसं? एकदा पाटील बुवांच्या वेशामध्ये दर्शन द्यावं, तर एकदा आपल्या मूळ रूपात दर्शन द्यावं. काय स्थिती झाली असेल जेव्हा कळावं की साक्षात भगवंत आले आपल्याला घ्यायला. साक्षात भगवंतांनी आपल्याला त्यांच्यापाशी घेऊन यावं. भगवंतांना पाहतीये, नखशिखांत भगवंतांचं ते रूप निहाळतीये. नखशिखांत भगवंतांना बघितलं, पाहिलं त्यांचं रूप. झालं. त्यांच्या पायांवरती नतमस्तक झाली आणि जायला वळली. भगवंत म्हटले, अगं कनका थांब. कनका म्हणते, देवा काय रे? अगं माझ्या दर्शनाला आलीस ना आणि अशी मोकळ्या हाती परत जाणार? काहीतरी माग. कनका सांगते, नाही र देवा, मला काय बी नग. अरे सगळं तुझ्या कृपेनं हाय की, काय बी नग, सगळं तू दिलेलं आहेस. अरे माझी फक्त इच्छा होती की तुझं रूप मला बघायचं होतं. तू कसा दिसतोस एवढंच बघायचं होतं. अरे माझं धनी, त्यांच्या मुखामध्ये रात्रंदिवसा तुझं नाम असते. महा पांडुरंग हाय तरी कसा एवढं बघायचं होतं. बघितलं, तुझं दर्शन घेतलं, आता जाते मी. अगं असं कसं? माझ्या दर्शनाला आलीस आणि माझ्या भक्तांना मी मोकळ्या हाती जाऊ देईन का? काहीतरी माग. अरे देवा नग, काहीतरी माग. अरे नग तर माग नको, माग नको. कनकाई म्हणते, देवा अरे माग 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 म्हणून माझ्या माग लागलायस वय, पर मला काय बी नगय. अगं कनकाई काहीतरी एकदा नको सांगितलेलं कळतंय ना व, मला काय बी नग. उलट तुलाच काही हवं असेल तर माझ्याकडं माग म्हटली. भक्तांना देऊन देऊन तुझ्याकडचं सपलं असेल, माग काही मागायचं असेल तर. एवढं ऐकावं आणि साक्षात भगवंतांनी सुद्धा कनकाई पुढं हात जोडावेत. देवा हात. अगं कनकाई, याचकानं हात हे जोडायचेच असतात. खरंच मागू का गं कनकाई? अरे देवा मागून तर बघ, खरंच देशील? वय माग तर खरं. मंडळी विचार करा, साक्षात भगवंतांनी कनकाईकडं, साक्षात भगवंतांना आपल्या भक्ताकडं मागणं मागावं काय अधिकार असेल. भगवंतांनी हात जोडलेत आणि कनकाईला सांगतायत, पुत्र तुझा मी, तू मम आई.
तुझा मी तू मम आई, घ्यावे ऐसे मनात ये, गावुनी मजला तू अंगाई, पालन करी माझे. भगवंतांनी कनकाई पुढं हात जोडलाय आणि कनकाईला म्हणतात, कनकाई खरंच मागू का ग, देशील? कनकाई, देणारच असशील ना तर एक गोष्ट दे, मला तुझ्या उदरामध्ये 9 महिने 9 दिवस जागा दे, मला तुझा पुत्र म्हणून स्वीकार कर, माझी माता म्हणून माझा सांभाळ कर, माझ्यावर संस्कार कर, देशील? काय अवस्था आहे मंडळी कनकाईची, काय अवस्था आहे. देवानं आपल्याकडं मागणं मागावं, बरं साधं सुद्धा मागणं नाही, उदरामध्ये 9 महिने 9 दिवस जागा दे म्हणावं. काय अवस्था आहे. बरं काय केलेलं, काय केलं होतं? मोठमोठे यज्ञ याग केले होते. छे, त्रिभुवन पतिपद चिंतिसी जरी तू, काय येऊणे तुझ रे, फक्त मनामध्ये असलेला तो निस्सीम भाव, भगवंताला शरण जावं. तो निस्सीम भाव मनामध्ये काय केलेलं, पण त्या अधिकाराला पोहोचली कारण तो भाव तेवढा श्रेष्ठ होता. हाच भाव तुमचा आमचा मनामध्ये असावा, हीच आशा व्यक्त करूयात. भगवंतांनी कनकाईला सांगावं की तुझ्या उदरामध्ये मला जागा दे, आणि याचा परिणाम आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पुढे कनकाईच्या पोटी रत्न जन्माला आलं. कोण? मुकुटमणी संतांचा, मुकुटमणी संतांचा, शिव शिव तुकया म्हणून ये वाणी. मुकुटमणी संतांचा, शिव शिव तुकया म्हणून ये वाणी. नेले जड वैकुंठी, नेले जड वैकुंठी, विठ्ठल विठ्ठल म्हणून या वाणी. राम 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 हरे हरे, राम 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 सीतापते, राम 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 रघुत्तमा, राम राम. ज्यांना संतांचाही मुकुटमणी म्हणावं असा जगद्गुरु तुकाराम महाराजांचा जन्म व्हावा या कनकाईच्या पोटी. पण तिची ती श्रेष्ठता कशामुळं प्राप्त व्हावी हो, तर त्रिभुवन पतिपद चिंतिसी जरी तू. हाच आशय मनामध्ये धरूयात. पूर्वोक्त पदामध्ये कृष्ण दयार्णव स्वामी महाराज सांगतात, नारायण भजरे मानसा, नारायण भजरे मानस, नारायण भजरे मानस, नारायण भजरे. नारायण भजरे मानस, नारायण भजरे मानस, नारायण भजरे मानस, नारायण भजरे. झालेली कीर्तन सेवा तुम्हा सर्व श्रोतृवर्गाच्या चरणी, महाराजांच्या चरणी
आणि ज्यांच्यामुळं आज मी इथं उभी आहे असे माझे गुरु हरिभक्तपरायण श्री वासुदेव बुवा बुरसे काका यांच्या चरणी अर्पण करते. सेवा करताना मुखातून काही वेडावाकडा शब्द गेला असेल तर मोठ्या मनानं माफ करावं एवढीच सदिच्छा व्यक्त करते. दोन्ही साथीदार ज्यांनी मला सांभाळून घेतलं त्यांचेही मी मनापासून ऋणी आहे. आणि अशीच सेवा माझ्या हातून घडत राहो हीच तुम्हा सर्वांच्या चरणी आणि महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि सेवेला विराम देते. शेवटी जे मागणं जगदोद्धारासाठी संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी मागितलं तेच आपण मागूयात. हे चिदानंद देवा तुझा विसरण भावा गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी. नलगे मुक्ती धन संपदा संत संग देगा सदा तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी.